की हा जो अबकडचा अहवाल आहे, जो बार्टीच्या माध्यमातून त्याचे डायरेक्टर जनरल बार्टीचे सुनील वारे जे जाती अनुच्छेद क्रमांक 46 ला प्रतिनिधित्व करतात, त्या ठिकाणी ही नावंही मी दाखवू इच्छितो आपल्याला मान्यवरांना. 1 2 3 4 5 हे पाचीच्या पाची नावं हे काय 58 जातींचं प्रतिनिधित्व करत नाहीत, एकाच जातीचं. हा, जर ते एकाच जातीचं प्रतिनिधित्व करत असतील तर ह्या समितीची जी रचना आहे ही पूर्वग्रह दूषित आहे. त्याला प्री डिटरमाइंड असं म्हटलं जातं. जर तुमचा हेतूच जर प्री डिटरमाइंड असेल आणि त्या अनुषंगाने जर पुढचा अहवाल आला असेल तर तो कायदेशीर दृष्टिकोनातून आक्षेपार्ह आहे आणि कमकुवत आहे. कुणी आतापर्यंत याला चॅलेंज केलं नाही, पण भविष्यात कुणी करेल आणि यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी करेल तर ते सांगता येत नाही. दिस इज अ मॅटर ऑफ प्रिन्सिपल दॅट इज बीन सेटल बाय द सुप्रीम कोर्ट. आता शासनाने सांगितलेलं आहे की अनंत बदर समितीच्या संदर्भामध्ये तुम्ही तुमचे आक्षेप जाहीर करा. या आक्षेपांना उत्तर कुणाला द्यायचंय? माननीय अनंत न्यायमूर्ती बदर जे आहेत, जे माजी न्यायमूर्ती आहेत, त्यांना उत्तर देणं क्रमप्राप्त आहे, कारण तुम्ही हा अहवाल दिलेला आहे. मग शासनालाही त्यांना सांगावं लागेल की तुम्ही शासनाची फसवणूक करतात का? ही फसवणूकच झाली ना. तुम्ही अहवाल दिला, पण अहवाल देताना सांगितलं का आम्ही 58 जातीच्या प्रतिनिधींना बोलवलं नाही, 58 जातीच्या 29 आमदारांना बोलवलं नाही, 6 खासदारांना बोलवलं नाही, विधान परिषद सदस्यांना बोलवलं नाही, आम्ही लोकसभा सदस्यांना बोलवलं नाही, राज्यसभा सदस्यांना बोलवलं नाही, कोणालाच बोलवलं नाही. म्हणजे ह्या समितीची जी सगळी कार्यपद्धती आहे ही कार्यपद्धती कुठेतरी चॅलेंजेबल आहे. याला कुठेतरी आव्हान करता येतं. राज्य शासनाने समिती नियुक्ती केली, याचा अर्थ असा होतो की त्या समितीचं कर्तव्य आहे की तुम्ही निष्पक्ष सुनावणी घ्या. त्याच्यामध्ये 58 जातीच्या प्रतिनिधींनाही बोलवा. त्यांच्या प्रतिनिधित्वाचा त्या ठिकाणी पारदर्शकतापणे तुम्ही लोकांना सांगा की आम्ही आज लातूरला सभा घेणार आहोत, त्याच्यामध्ये तुम्ही आलं पाहिजे. हे 29 आमदार जे अनुसूचित जातीचे आहेत, त्याच्यामध्ये बौद्ध आहेत, चर्मकार आहेत, महार आहेत, आणखीन वेगवेगळ्या समाजाचे आहेत, त्या सर्वांना त्या ठिकाणी बोलवायला पाहिजे होतं. त्यांची निष्पक्ष सुनावणी घेतली पाहिजे, त्यांचं प्रतिनिधित्व यायला पाहिजे होतं. बरोबर, कारण ते जनप्रतिनिधी आहे. जनप्रतिनिधी आणि ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल, म्हणजे लोकांचे लोकहिताकरता लोकप्रतिनिधींनी चालवलेले लोककल्याणकारी राज्य म्हणजे लोकशाही. मग लोकप्रतिनिधित्व महत्वाचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी लोकप्रतिनिधित्वाला महत्व दिलं होतं. मग इथे प्रतिनिधित्वच नाही तर मग अहवाल आमचा नाही. तर मी एक या ठिकाणी सांगू इच्छितो की आता जे समाज माध्यमांवरती म्हणजे काही जण जे आहेत ते XYZ म्हणू आपण त्यांना, ABC म्हणू त्यांना, ते एवढंच म्हणतात की सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आणि तुम्ही सुप्रीम कोर्टापेक्षा मोठे आहेत का? बरोबर. पण प्रश्न असा आहे की सुप्रीम कोर्टाने काय निर्णय दिलेला आहे हे पण समजून घेणं गरजेचं आहे. त्यांनी दिलेल्या निकषांचं, त्यांनी दिलेल्या आदेशांचं तुम्ही पालन करत नाहीत आणि अहवाल आणतात आणि म्हणतात हा तुम्हाला लागू झाला पाहिजे, उपवर्गीकरण झालं पाहिजे. हे चालणार नाही. आणि त्या समितीने जर निकष पालन केले नसतील तर ती ही समिती माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांच्या पुढे जाऊ शकत नाही. हाही महत्वाचा मुद्दा आहे. सुप्रीम कोर्टामध्ये केस आहे, रिझर्वेशन इन प्रमोशन. अनुसूचित जाती अनुसूचित जमातीला मिळालेलं आरक्षण हे घटनात्मक आरक्षण आहे. आणि नॉमॅडिक ट्राईबला जे मिळालेलं, म्हणजे ज्याला आपण भटके विमुक्त जनजाती म्हणतो, त्यांना मिळालेलं आरक्षण हे राज्याने दिलेलं आरक्षण आहे. अच्छा. मग यांना रिझर्वेशन इन प्रमोशन द्यायचं का हा मुद्दा उपस्थित केला आणि श्रीयुत घोगरे हे कोर्टामध्ये गेले आणि केस चालू झाली. आणि त्या अनुषंगाने अद्यापपर्यंत निकाल दिलेला नाही. म्हणजे त्यांनी प्रिन्सिपल सेटल डाऊन केलेलं आहे की राज्याने सर्वोच्च न्यायालयाचा भावी निर्णयाच्या अधीन राहून निर्णय घ्यावा आणि अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना रिझर्वेशन इन प्रमोशन द्या. अच्छा. परंतु आपल्याकडे तसं झालेलं नाही. त्याचं कारण असं की त्यांनी क्वांटिफायबल डाटा मागितला होता. हा क्वांटिफायबल डाटा म्हणजे अपुऱ्या प्रतिनिधित्वाची आकडेवारी किंवा पुरेसे प्रतिनिधित्वाची आकडेवारी नसल्यामुळे किंवा ती शासनाने तिकडे सादर केली नसल्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला. मग जर शासनाकडेच ही आकडेवारी उपलब्ध नाही असं प्रश्न आहे तर मग न्यायमूर्ती अनंत बदर जे निवृत्त न्यायाधीश आहेत, जे पटनातले आहेत, त्यांना महाराष्ट्रामधल्या वर्ग 1, वर्ग ब, वर्ग क, वर्ग ड मधला संपूर्ण अनुशेषाचा आकडेवारी मिळाली कुठून हा पण प्रश्न निर्माण होतो. सर्वात मोठा प्रश्न. तुम्हाला समान संधी होती, समान संधी असताना तुम्ही त्या संधीचा लाभ घेतला नाही असं कसं काय म्हणू शकता? तुमचे मधुकर गायकवाड त्या ठिकाणी IAS ऑफिसर नाहीत का? बरोबर. तुमचे इथे पदाधिकारी जे आहेत ते काय प्रशासकीय सेवांमध्ये नाहीत का? अगदीच काही मिळालं नाही असं काही गोष्टी आहेत 1947 पासून 2024 असं होऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही ज्या पद्धतीने मांडणी करतात समाज माध्यमांवरती बौद्ध समाजाची जी बदनामी चाललेली आहे हे कुठेतरी थांबवलं पाहिजे. हा रद्दबातलही होऊ शकतो. जर रद्दबातल करण्याचं शासनाने ठरवलं तर शासनाने विचारलं पाहिजे ना
किंवा तुमच्या कार्यपद्धती काय आहे, तुम्ही मनमानीपणा केला आहे काय, तुमच्या प्रक्रियेमध्ये अनुचितता आहे का, प्रोसिजरल फेअरनेसचं तुम्ही पालन केलंय का, म्हणजे शासन त्यांना विचारणार ना. बरोबर. जर त्यांना उत्तर जर देता आलं तर ठीक, आणि जर देता आलं नाही तर शासनच स्वतः ती रद्द करण्याचा अधिकार ठेवतं. शासनाने असं सांगितलं नाही की तुम्ही दिलं नाही आम्ही स्वीकारलं, असं नाही सांगितलं शासनाने. नाही. कोणतेही शासन असं सांगू शकत नाही, कारण 59 जातींचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे संस्थात्मक पूर्वग्रह आहे का, नैसर्गिक न्यायतत्वाचं उल्लंघन, क्लिअर कट नैसर्गिक न्यायतत्वाचं उल्लंघन झालेलं आहे. त्यामुळे शासनाला पूर्ण अधिकार आहे अनंत बदर समितीचा अहवाल रद्द करण्याच्या संदर्भात. आणि मी पुन्हा एकदा सबमिशन करतो, अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन झाल्याचे महाराष्ट्रातील आणि भारतातील विधितज्ञांनी आक्षेप रिव्ह्यू पिटिशन्समध्ये घेतलेले आहेत. त्यामुळे न्यायमूर्ती अनंत बधिर समितीचा जो काय अहवाल आहे, जो शासनाला प्राप्त आहे, तो रद्दबातल करण्याचे घटनात्मक आणि कायदेशीर अधिकार हे राज्य शासनाला आहेत.